नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, धर्माबाद तालुक्यातील सर्व शेतकरी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या थेट दालनात धर्माबाद तालुक्यातील विविध मागण्यांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब मुआवजा द्या, शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन पोहोचले रोशनगाव येथील शेतकरी। धर्माबाद तालुक्यातील हजारो हेक्टर शेती बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेली। केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे प्रलंबित मागण्या होत असलेल्या इतर लक्षणामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा वनवास पेटला आहे। धर्माबाद तालुक्यासह ढगफुटीसह मुसळधार पाऊस होऊन नदी नाले तुडुंब भरले आहेत। तेलंगणामधील पोचमपाड श्रीराम सागरमुळे धर्माबाद तालुक्यात 100% हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथील शेतकरी भगवानराव मनूरकर यांनी आता शासनाच्या विरोधात निर्णय लढण्याची घोषणा केली आहे। अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित अनुदान मिळण्यात यावा। तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी। वरील मागण्या मान्य न झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा रोशनगाव येथील व धर्माबाद तालुक्यातील सर्व वतीने देण्यात आला। वेद न्यूज मराठीसाठी सिद्धेश्वर मठपती मुख्य संपादक। बाबळी पोचेपाड गरीब शेतकऱ्याचा 100% मुआवजा, बाबळी पोचेपाड मधील बाधित शेतकऱ्याला 100% जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती मुख्य संपादक।